महामंडळाची बस आणि एक कार यांच्यामध्ये झालेल्या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झालाय। काल अकराळे फाट्याजवळ घडलेली ही दुर्घटना आपण बघू शकतो। काल झालेला हा भीषण अपघात व्हिडिओमध्ये आपण बघू शकतो। या अपघातानंतर दोनही वाहनांनी पेट घेतला होता। दिंडोरी रस्त्यावरील अकराळे फाट्याजवळ हा अपघात घडला। याच्यामध्ये बस आणि बलेनो कारची समोरासमोर धडक झाली। नाशिक दिंडोरी रस्त्यावर हा अपघात घडला। या अपघातात ज्या बलेनो कारचा भीषणपणे पेट घेतलेली जी कार आपण बघतोय त्यामधील 2 जणांचा जागीच होरपळून मृत्यू झालाय, तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती हाती आली आहे। हा अपघात रविवारी सायंकाळी 5:30 वाजेच्या सुमारास घडला। मृत तिघे जण हे परप्रांतीय कामगार होते। या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जाते। नाशिककडून राज्य परिवहन महामंडळाची कळवण आगाराची बस ही दिंडोरीकडे जात होती, तर बलेनो कार ही नाशिककडे येत होती। अकराळे फाट्याजवळ बस एका कारला ओव्हरटेक करीत समोरून जात असताना त्याच्या समोर आलेली बलेनो कार यांच्यामध्ये समोरासमोर जोरदार धडक झाली आणि या धडकेनंतर काही वेळातच दोन्ही वाहनांनी पेट घेतला। इतक्या प्रचंड प्रमाणात ही दुर्घटना घडली। या घटनेचं गांभीर्य ओळखताच बसमधील प्रवासी, चालक, वाहक हे प्रसंगावधान राखत बसमधून खाली उतरले। कारला लागलेल्या आगीने काही वेळातच रौद्र रूप धारण केले। कारमध्ये 6 प्रवासी होते, त्यामधील 2 प्रवासी हे जागीच मृत पावले, तर एक प्रवासी हा गंभीररित्या भाजला गेला होता आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालाय। मागील काही महिन्यांपूर्वी देखील ढकांबेजवळ 4 चाकी आणि दुचाकीचा अपघात झाला होता। यामध्ये देखील दुचाकी स्वारांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली होती। ही घटना ताजी असतानाच पुन्हा भीषण अपघात त्याच ठिकाणी घडलाय। या घटनेनं सर्वत्रच हळहळ व्यक्त केली जाते। ब्युरो रिपोर्ट, 9 न्यूज महाराष्ट्र।